ज्या टीचरने आमच्या मुलाला मारलं त्याच टीचरला आमचा मुलगाही कानाखाली मारला। हो, हे ऐकून विचित्र वाटत असेल, पण ही घटना घडली आहे आपल्या पुणे शहरातील वाघोली परिसरामध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही शाळा आहे श्री चैतन्य टेक्नो नावाने। आणि ह्या शाळेमधून एक विचित्र घटना आपल्या सगळ्यांसमोर येत आहे। म्हणजे काही दिवसांपूर्वी या शाळेत एका 7वीत शिकणारा विद्यार्थी आहे, त्याच्या पेरेंट्सनं वाघोली पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली। आणि त्याचं कारण असं होतं की हा विद्यार्थी काहीतरी खोड्या करत होता आणि त्याच्यामुळे एका टीचरनी त्याला कानाखाली मारली। आणि ती कानाखाली मारलेलं असं पेरेंट्सचं म्हणणं होतं की त्याच्यामुळे आमच्या मुलाला हिअरिंग इश्यू झालाय मायनर, आणि ते आम्हाला पटलेलं नाही आणि हे शाळेनं केलं नाही पाहिजे। आणि जे आपले 2015चं जुव्हेनाईल ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत पण आपण जर बघायला गेलो तर 18 वर्षाच्या खाली जे विद्यार्थी आहे किंवा जी मुलं आहेत त्यांना आपण मारू शकत नाही, म्हणून त्यांच्यावर FIR ही करण्यात आली होती। परंतु जेव्हा ह्या गोष्टीची पुढची इन्फॉर्मेशन घ्यायला किंवा आपण याची पूर्ण डिटेलमध्ये जाणकारी घेण्यासाठी या शाळेत आलो, या टीचरशी किंवा या प्रिन्सिपलशी आपण बोललो, तेव्हा आपल्याला एक विचित्र घटना आपल्या सगळ्यांसमोर आली। एक विचित्र स्टेटमेंट म्हणू शकतो त्या पेरेंट्सनं केलेलं आपल्या सगळ्यांसमोर आलं। ही प्रेस रिलीज आहे माझ्या हातामध्ये, जी शाळेनं केली होती। आणि ह्या प्रेस रिलीजमध्ये एकदम क्लिअरली असं लिहिलेलं आहे की जेव्हा ह्या गोष्टीचं पुढे बोलण्यासाठी या टीचर्सने किंवा या प्रिन्सिपलने या पेरेंट्सला शाळेमध्ये बोलवलं, त्यावेळेस पहिली गोष्ट ते पेरेंट्स खूप ॲरोगंटपणे त्या टीचरशी किंवा या प्रिन्सिपलशी बोलत होते, पण तोपर्यंतही ठीक होतं। परंतु त्यांनी एक अशी विचित्र मागणी केली की आमच्या मुलाला ज्या शिक्षिकेने मारले किंवा ज्या टीचरने कानाखाली मारली आहे त्या टीचरला आमचा मुलगाही कानाखाली मारला। म्हणजे आपल्या जे भारत आहे, आपल्या भारतामध्ये जी गुरु शिष्य परंपरा इतक्या वर्षांपासून चालत आहे, ह्या गुरु शिष्य परंपराला कुठं ना कुठं आता हा काळा डाग आहे, आपण असं म्हणू शकतो। म्हणजे एकदम विचित्र घटना आलेली आहे। आता याची FIR तर झालेलीच आहे, याची पुढची इन्व्हेस्टिगेशन वाघोली पोलीस स्टेशन तर करतच आहे, पण हे आपल्या मुलांना शिकवणं किंवा हे एका विद्यार्थ्यांना शिकवणं हे कितपत योग्य आहे असं म्हटलं तर मग सगळेच विद्यार्थी जे आहे ते ॲरोगंटच होणार, यांना शिस्त राहणार नाही पुढे जाऊन आयुष्यामध्ये। आणि असंच ह्या पेरेंट्सने या त्यांच्या मुलासोबत केला जो 7वीत शिकत होता, की आमचाही मुलगा त्या टीचरला मारला। आता ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।